थेट जाऊया, सुप्रिया सुळे बोलतायत। आम्ही संविधानाच्या चौकटीतच न्याय मागतोय, पण भारतीय जनता पक्ष हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चौकटीच्या बाहेर जाऊन त्यांची जबाबदार व्यक्ती हे भाषण करतायत। आणि भारतीय जनता पक्षात दोन मतप्रवाह आहेत, हे त्यांच्या एक त्यांनी केलेलं आंदोलन आणि दुसरं त्यांनी केलेली प्रेस कॉन्फरन्स ह्याच्यात तफावत दिसते। त्यामुळे भारतीय जनता पक्षात दोन मत आहेत। हे असताना अजूनही इलेक्शन कमिशन का बोलत नाहीये हा एक मोठा प्रश्न आहे। आज महाविकास आघाडी आणि महाराष्ट्राचे विरोधी पक्ष, मग मनसे असतील, बाकी जे पक्ष आहेत, हे सगळे इलेक्शन कमिशनला भेटायला गेलेत। आमच्याही वतीने आमचे सहकारी आणि वरिष्ठ आमचे जे वकिली आहेत आणि पदाधिकारी आहेत, राजीव झा, हेही गेलेले आहेत। आणि आमचा प्रयत्न आहे की जे काही व्हावं, कोणी जिंकू दे हरू दे, जे काही व्हावं ते पारदर्शक व्हावं आणि कॉपी करून पास कोणी येऊ नये। मला सांगा, ही लोकशाही आहे ना, मग शिष्टमंडळ जायला एका सशक्त लोकशाहीमध्ये काय अडचण आहे? मग आम्ही न्याय पण नाही मागायचा आता? म्हणजे न्याय मागायला जो आमचा मूलभूत अधिकार आहे, आमचा न्याय मागणं, सगळ्या प्रत्येक भारतीयाचा आहे, आता तो पण आमच्याकडून हिरावून घेणारे लोक, किती दुर्दैवी आहे। शक्यता नाकारता येत नाही। तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे ना। तुम्हाला प्रश्न विचारायची इच्छा झाली याचा अर्थ आहेच ना काहीतरी प्रॉब्लेम। आणि आता भारतीय जनता पक्ष पण म्हणते, आणि अजित पवारांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेची पण शिवसेना, त्यांचे पण मंत्री तुमच्या चॅनलवर बोलले, एक नाही दोन मंत्री बोलले। दौंड तालुक्यात, माझ्या लोकसभा मतदारसंघात दौंड तालुक्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीनीच तुमच्या चॅनलनी दाखवलं ना, त्यांचं केवढी मोठी लढाई झाली तिथल्या अधिकाऱ्यांची। पण ही परिस्थिती आहेच ना। म्हणजे आम्ही जे म्हणतोय त्याच्या शिक्कामोर्तब सत्तेत मधले लोक पण करतायत ना। नाही, आमच्याकडून पारदर्शक, मी पुन्हा म्हणते, कोण जीतेगा कोण हारेगा मी ह्याच्यात पडतच नाहीये। माझं म्हणणं जे काही व्हावं ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या चौकटीत व्हावं। कॉपी करून पास, अरे बोर्डाच्या परीक्षेत कॉपी करणं अलाउड आहे का? तुमच्यावर ऍक्शन होते की नाही? मग इलेक्शन कमिशन सारख्या एवढ्या मोठ्या लोकशाहीमध्ये कॉपी करण्यात काय मजा आहे मला सांगा? आणि ते अयोग्य आहे, ते संविधानाच्या विरोधात आहे, म्हणून ती लोकशाही आहे ना। आमचं म्हणणं आहे की आम्ही जिंकलेलो आहोत ना। उत्तम जानकरजी जिंकलेत, मी जिंकले आणि अमोलदादा कोल्हे जिंकले। आमच्यापासून सुरुवात करा ना। आम्ही म्हणतोय ना, आमच्या मतदारसंघात सुरू करा। आमचं अजिबात म्हणलं नाही की जिथे आम्ही हारलो, आम्ही रडीचा डाव कधी खेळला नाही आणि खेळणारही नाही। ठीक आहे, विपक्षात आहोत, लोकांनी त्यावेळेस त्या लोकांना कदाचित वाटलं नसेल का मशीन का मतदार यादी देवालाच ठाऊक, पण जर सगळ्यांची, आणि सत्तेमधले पण लोक म्हणतात ना, आधी कसा तुम्ही म्हणायचं विरोधी पक्ष रडीचा डाव, मग अजित पवारांचा पण पक्ष रडीचा डाव, एकनाथ शिंदे साहेबांचा पण रडीचा डाव, आणि काल तर भारतीय जनता पक्ष पण रडीचा डाव। काल भारतीय जनता पक्ष पण म्हणाला ना दुबारे। मग सगळे तर सत्तेतले पण तेच म्हणतायत, विरोधातले तेच म्हणतायत। त्यामुळे मी सत्ताधाऱ्यांचे मनपूर्वक आभार मानते, हात जोड, की हेच तर आम्ही म्हणतोय, त्याला तुम्ही काल शिक्कामोर्तब केलं तिन्ही पक्षांनी। नाही, कसं आहे, आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीनी कोणाला कॅन्डिडेट द्यायचा हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे।
आपण कसं एका सशक्त लोकशाहीमध्ये कोणी कुठल्याही पक्षाने कुणाला कॅन्डिडेट द्यायचा हा त्यांचा प्रश्न. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.